इथं बसलाय वय बाळू काय खबर? अरे वाज थांब की दम तर खाऊ दे. अरे तुमच्या दम खाण्यात माझा जीव जायची वेळ आली इकडे. अरे तुझ्या बरं आम्हाला मारतो काय? एक काम करा, दम खावा नाही तर झोपा. तोपर्यंत जाईल ती मुंबईला. लगेच नाही जात, संध्याकाळच्या गाडीनं पाठवणार आहेत. कशी जाणार आहे? नाही म्हणजे एकटी जाणार आहे का? अरे ती एकटी कशाला जाईल? संग्राम आहे की तिच्या बरं मुंबईपर्यंत. अरे त्याला दिल्लीपर्यंत जाऊ दे, मला काय देणं घेणं नाही. कशी जाणार आहे सांग? सातारपर्यंत आहे की त्याच्या गाडीत आणि पुढे जाईल ट्रॅव्हल्सने. किती वाजता आणि कुठल्या मार्गे? झालं हे जाता सीआयडी चौकशी चालू झाली. अरे बाबा 5 वाजता जाणार आहेत, पण कुठल्या मार्गी जाणार आहेत ते काय अजून माहित नाही. 5 वाजे अजून बराच टाइम आहे, तर काढू काहीतरी माहिती. हा, तुम्ही माहिती काढा, तोपर्यंत मी काहीतरी प्लॅन करतो. कर कर चांगला प्लॅन कर, पण आमची हाडं राहत्याल असा काहीतरी हा. प्लॅन कर. काय सांगायला गेली की असं बघते. आई रडू नको. आई आई मला नाही जायचंय ग मुंबईला. अगं तुझ्या बापाच्या समोर चाललंय का कधी कुणाचं? आई बाबा स्वतः पुरताच विचार का करतायत ग, आणि आपलं काय? माणसाच्या सोबाला औषध आहे का बाळा? अगं गेली 30 वर्ष झाली मी संसार करते माणसासोबत. किती त्रास सहन केलाय माझं मला माहिती. कसं सांगू तुला? राजकारणाशिवाय त्यांना दुसरं काहीच दिसतच नाही का ग? नको, तो विषयच काढू नकोस. या राजकारणात त्यांची होते मजा, इथे आमचा जीव जातोय. बाहेर राजकारण करणाऱ्या माणसाला घरातल्या लोकांची काय घुसमट कळणार आहे? म्हणून का आपण त्यांची मनमानी सहन करायची का? त्यांना करू देत काय बी. मी नाही म्हणजे नाहीच जाणार. गायत्री असं करू नकोस. तुझा बाप कसा आहे तुला चांगलंच माहितीये. उगाच त्यांचा राग ओढवून घेऊ नको. म्हणजे तुलाही वाटते की मी जावं? अगं तसं नाही ग. आता पाठवतायत तर जा. मी मामाला सगळं सांगते. तू काहीतरी मार्ग काढेल. थोडी कळ काढ. आई शंतनू खूप चांगला मुलगा आहे ग. मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. मला माहितीये रे बाळा, शंतनू खूप चांगला मुलगा आहे. अगं म्हणून तर मी तुझ्या पाठीशी उभी आहे ना. आता पाठवतायत तर जा. मामा नक्की काहीतरी मार्ग काढेल. आई मामा समजून घेतील का ग? हो, तुझ्या बापाचा स्वभाव माहितीये त्याला. त्याला समजावलं ना पटेल त्याला. आई मी मामाच्या नाही तर तुझ्या भरोशावर चालली. हो रे बाळा, मी आई आहे ग तुझी. तुला फसवीन मी? काळजी करू नकोस. आता तू जा आणि बाबा जे सांगतील ते ऐक. गायत्री, हे गायत्री, आवरलंय का? 5 वाजता निघायचंय. सगळं व्यवस्थित घ्या. संग्राम, हा, जाताना बरोबर कुणाला तरी घे. कशाला कोणाला? ड्रायव्हरला घेऊन जातो, ते परत गाडी घेऊन येईल.
काय केलं मोबाईलमध्ये? कुठे काहीच नाही. आणतो इकडे. संग्राम हा. मोबाईल चेक कर. आता कुणाला तरी मेसेज केला तिने. नाही, कुणाला काय नाही. अरे आत्ता काहीतरी करत होती की. करू द्या की. कोण काय करत नाही. आणि त्या हरामखोरांची एवढी हिंमत आहे का माझ्या पुढे यायची? एक काम कर, त्या मोबाईल मधले सगळे नंबर डिलीट कर आणि नवीन सिम कार्ड टाक. हो, नवीन सिम कार्ड घेतलंय की. जाता जाता टाकतो. जर काय चालाकी केली तर तुला जिवंत सोडणार नाही, लक्षात ठेव. मग कशाला पाठवताय मुंबईला? इथेच मारा ना. ए, जास्त तोंड चालू ना तर जीभ हासडेन. हो, निदान आता तरी सुखाने जाऊ द्या तिला. तरी म्हंटल अजून वकीलपत्र मध्ये कसं नाही बोललं. जावा आवरायला घ्या. बाबा तेवढं गाडीचं बघतो. ए शांतनू, कधी निघणार आहे ती? 5 वाजता घेऊन जाणार आहे तिला. तू त्या आधी तिला भेट. 4 वाजलेत, कसं शक्य आहे? आणि आता घरात पण असतील सगळी. तुझं बरोबर आहे रे, पण जाताना तू तिला एकदा पण नाही भेटला तिला किती वाईट वाटेल. फोन करून बघतो थांब. फोन बंद आहे तिचा. नक्कीच तिच्या घरातल्यानी काढून घेतला असेल. तुझा बघतो मी. बघतो नाही, कर आता काय करायचं ते. जाते मी. हा हॅलो रमेश, कुठे आहे? हा केलं का ते? नक्की ना? हा ठीक आहे, बाळूला घेऊन घरी डायरेक्ट. हा काळजी घे आणि काळजी बी करू नकोस. मायालेकींची गळाभेट झाली असेल तर चला. आईला 4 दिवस झालं इमोशनल एपिसोड बघतोय. चल लवकर, उशीर होतोय. अगं गायत्री, कुठल्या बापाला वाटत नसेल की आपल्या पोरीचं चांगलं व्हावं. आपली पोरगी सुखात राहावी हे प्रत्येक बापाचं स्वप्न असतं. मला सांग, असं काय आहे त्या पोरात? हे बघ, प्रेमानं पोट नाही भरत. पोट भरायसाठी पैसा हा लागतोच. आणि पैशाशिवाय या जगात बाकी सगळ्याला शून्य किंमत आहे ग. मला सांग, हे सगळं चाललंय तुझ्या भल्यासाठीच चाललंय ना? हा, जा, काळजी करू नको, जा.
काय झालं? गाडी का थांबवली? दगडी लावल्यात आडवी. काहीतरी गात दिसतोय. लवकर उतरा आणि ती सगळी दगडी बाजूला काढ. तुम्हाला काय सांगितलं नाही ना? भैया तूच माझ्या फोन मधून सगळे नंबर डिलीट केलेस. कसं कोणाला सांगेन मी? अरे काढ की लवकर. अहो भैया लय जड आहे.